शिवसेनेची सासू जी बसली आहे ना, तिचा प्रॉब्लेम आहे. राज ठाकरे यांचं काळ्या चौकी येथील सभेत वक्तव्य नेमकं काय म्हणालेत पाहूयात. काय असतं, एक कुटुंब असतं. त्या कुटुंबामध्ये 3 मुलं असतात. पहिल्याचं लग्न होतं, सुनबाई घरामध्ये येते, सासूबाईशी पहिलं भांडण सुरू होतं. तो मुलगा म्हणतो जाऊ दे मरू दे, आपण घर दुसरं करू, आपण दुसरीकडे जाऊ. म्हणून तो मुलगा आणि ती ती मुलगी बाई त्याची दुसऱ्या घरामध्ये राहायला सुरुवात करतात. लोक म्हणतात काय हल्लीच्या मुली घरात आल्या की आपल्या सासूबाईंशी नीट बोलायला नको, काही करायला नको. दुसऱ्या मुलाचं लग्न होतं, सुनबाई घरामध्ये येते, दुसऱ्या मुलाचं लग्न होतं, सुनबाई घरामध्ये येते. थोड्या दिवसात सासूबाईंशी भांडण सुरू होतं, वाद सुरू होतात, सगळं सुरू होतं. तो मुलगा म्हणतो आपण जाऊन दे, आता आपण दुसऱ्या घरात जाऊन राहू, आपण दुसरीकडे जाऊन राहू. म्हणून दुसऱ्या पण मुलगा निघून जातो घरामधनं. तिसरी सून येते. लोक म्हणतात काय हल्लीच्या मुली घरात आले ना की नुसते आपले फक्त त्या घर फोडायचंच काम करतात. तिसरी मुलाचं लग्न होतं, तिसरी सून येते. तिसरी सून आल्यावरती परत सासूशी भांडण सुरू होतं. तिसरा मुलगा म्हणतो मला आता घर सोडून जायचं, मी तिसरा मुलगाही घर सोडून जातो. तेव्हा लोक बोलायला लागतात काहीतरी सासूत प्रॉब्लेम आहे. कळलं का? तसं ही जी शिवसेनेची सासू बसली आहे ना आतमध्ये, तिथे तिचा प्रॉब्लेम आहे. ही जी मुलं सोडून गेली ना त्यांचा नाही प्रॉब्लेम सासूचा आहे. मला असं वाटतं की ही गोष्ट आपण नीट समजून घेतली पाहिजे की हे या लोकांनी जे तुमच्या मतांचा जो अपमान केलाय, या लोकांना तुम्ही अद्दल घडवली पाहिजे, शिकवली पाहिजेत. तुमच्या मतांचा जो अपमान झाला त्याचा बदला तुम्ही घेतला पाहिजेत.